जे लोक ऑफिसला जातात किंवा काहीतरी कामानिमित्ताने घराच्या बाहेर पडतात त्यांचा आणि दुपारच्या झोपेचा फारसा संबंध येत नाही, परंतु ज्या गृहिणी असतात त्यांचा मात्र दुपारची झोप म्हणजे एकदम आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय असतो। तर दुपारची झोप त्यांच्या आवडीची का होते ते आधी आपण बघूया। तर गृहिणी काय करतात, रात्री झोपताना सगळी कामं आवरून घेतात, दुसऱ्या दिवसाची पण पूर्वतयारी करून ठेवतात आणि मग झोपायला जातात, म्हणजे त्या उशिरा झोपायला जातात। दुसऱ्या दिवशी सकाळी परत लवकर उठतात, म्हणजे रात्रीची झोप व्यवस्थित पूर्ण होत नाही। दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर धावपळ, स्वयंपाक करा, सगळ्यांचा आवरा, घरातली कामं करा, घराबाहेरची कामं करा, दिसणारी न दिसणारी अशी कितीतरी कामे त्या करतात। नाश्ता तयार असतो पण तो केला जात नाही, शरीर पूर्णपणे थकून गेलेलं असतं, शरीर ताणाखाली येतं, काम करण्याची कॅपॅसिटी नसते तरी पण कामं केली जातात, कारण त्यांनी असं ठरवलं असतं की मी आधी सगळं आवरून घेईल आणि मग त्याच्यानंतर दुपारी निवांत बसून जेवण करेल। मग दुपारपर्यंत त्यांना खूप भूक लागलेली असते, मग दुपारी त्या टीव्ही समोर बसून किंवा मोबाईल बघत पोटभर जेवण करतात आणि त्याच्यानंतर त्यांना झोप येते आणि मग त्या झोपतात। आणि असं रुटीन त्यांचं रोजचं चालू राहिलं तर दुपारच्या झोपेची सवय लागते। आता आयुर्वेदामध्ये काय सांगितलं आहे की दुपारचं झोपू नये, फक्त ग्रीष्म ऋतूमध्ये दुपारचं झोपू शकतो, ते पण थोडा वेळ। कारण दुपारच्या झोपेमुळे काय होतं, अपचनाच्या तक्रारी वाढतात, पित्त वाढतं, नंतर चरबी वाढते, त्याच्यामुळे वजन सुद्धा वाढतं, म्हणून दुपारी झोपू नये। पण जर अशी स्थिती असेल की दुपारी झोपावंच लागते तर मी काही टिप्स सांगणार आहे। सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुमचं वजन खूप जास्त असेल, त्या वजनाचा तुम्हाला त्रास होत असेल आणि तुम्हाला वजन कमी करायचं आहे किंवा तुम्ही काहीतरी डाएट फॉलो करताय वजन कमी करण्यासाठी, तर तुम्ही दुपारी अजिबात झोपू नका, कारण दुपारची झोप पचन मंद करते आणि चरबी वाढवते आणि त्याच्यामुळे आपोआपच वजन वाढतं। दुपारी थोडासा आराम करू शकता पण झोपायचं अजिबात नाही। पण अशी स्थिती असेल मला झोपल्याशिवाय होतच नाही, मग मला खूप थकवा येतो, माझं डोकं दुखतं, मला झोपावंच लागतं, नाहीतर मला काही सुचत नाही, अशी जर स्थिती असेल तर काय करायचे, तर एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जेवण झाल्यानंतर 2 तासाने झोपायचे। जेवण झालं की थोडा वेळ बसून राहायचं, 10-15 मिनिटे, त्याच्यानंतर काहीतरी हलकी फुलकी कामं करून घ्यायची आणि 2 तास कसे तरी काढायचे आणि मग 2 तासानंतर झोपायचं। तो 2 तासाचा वेळ जो भेटतो त्याच्यामुळे पचन व्हायला मदत होते। झोपताना पण काय करायचे, डाव्या कुशीवर झोपायचे, त्याला आपण वामकुक्षी म्हणतो। त्याच्यामुळे काय होतं, डाव्या कुशीवर झोपल्यामुळे पचन चांगलं होण्यामध्ये मदत होते। अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की काही एकदा दुपारी झोपले ना की 2-3 तास उठतच नाही, तर असं नाही करायचे। दुपारी झोपले तर जास्तीत जास्त 30 मिनिट ते 45 मिनिटं झोपायचं आहे, ह्याच्यापेक्षा जास्त झोपू नाही। आता काहींचं असं असतं की त्यांना झोपायचं नसतं पण लोळायचं असतं, मग त्यांनी सुद्धा हे लक्षात ठेवायचंय की जेवल्यानंतर लगेच लोळत पडायचं नाही, मध्ये 2 तासांचा वेळ जाऊ द्यायचा आणि मग त्याच्यानंतर तुम्ही लोळत पडा किंवा मग आराम खुर्चीत बसून आराम करू शकता। एकूणच सगळ्याचा सारांश काय की दुपारी एकतर झोपू नये, झोपायचंच असेल तर जेवणानंतर 2 तासाने झोपावे। ती झोप किती वेळाची असणार आहे, अर्धा ते पाऊण तासाची फक्त। झोपताना डाव्या कुशीवर झोपायचे। आणि शेवटची आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर दुपारच्या झोपेमुळे रात्रीच्या झोपेमध्ये अडचण होत असेल, म्हणजे रात्रीची झोप लवकर लागत नसेल किंवा नीट लागत नसेल तर दुपारचं अजिबात झोपू नका, कारण रात्रीची झोप खूप महत्त्वाची असते। रात्रीच्या झोपेमध्ये आपल्या शरीराची जी झीज झालेली असते ती परत भरून निघत असते, आपली सगळी इंद्रिय त्यांची कामं व्यवस्थित करत असतात, शरीराची पुनर्बांधणी करत असतात, त्याच्यामुळे रात्रीची झोप खूप महत्त्वाची आहे। आणि दुपारच्या झोपेमुळे जर रात्रीच्या झोपेवर परिणाम होत असेल तर दुपारची झोप अजिबात घेऊ नका। जेवढी काही मला माहिती होती तेवढी मी तुम्हाला सांगितली आहे। आवडली असेल तर लाईक करा, ज्यांना गरज आहे त्यांना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राइब सुद्धा करा। धन्यवाद।